नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंबोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता की BSc ॲग्रिकल्चरचे जे प्रेफरन्स टाकायची डेट होती तर ती वाढलेली आहे. मग ओव्हरऑल शेड्यूलमध्ये चेंज झाला का? तर त्याच्यामध्ये काहीही चेंज झाला नाही. प्रेफरन्स टाकायची डेट जी आहे तर ती वेबसाईटच्या कारणामुळे 5:30 वाजेपर्यंत आज वाढलेली आहे. आजच 23 तारीख आहे. आजच 23 तारखेला 5:30 नंतर तुम्ही प्रेफरन्स टाकू शकणार नाही. ज्यांना अजून प्रेफरन्सचा ऑप्शनच आलेलं नाही त्यांच्यासाठी मी काहीच सांगू शकत नाही, कारण आपल्या काउन्सिलिंगचे सुद्धा मित्रांनो 1-2 विद्यार्थी होते, बाहेरचे सुद्धा विद्यार्थ्यांचे फोन आले मला की प्रेफरन्स टाकायचा प्रॉब्लेम येतो वेबसाईटमध्ये. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला प्रेफरन्स टाकले होते, ओके, दुसऱ्या राऊंडला टाकले नाही आणि थर्ड राऊंडला त्यांचे प्रेफरन्सचं ऑप्शनच त्या ठिकाणून गायब झालेलं आहे. ओके, तर असे तुरळकच विद्यार्थी आहे, तो वेबसाईटचा ग्लिच असू शकतो. त्यावेळेस त्यांनी चला ठीक आहे, होऊन जाईल सॉल्व. नाही झाला तर फर्स्टचे प्रेफरन्स जे आहे तर ते पुढे कंटिन्यू होतील. नाही जरी झालं तर तुम्हाला स्पॉटला जावं लागेल. राहिला प्रश्न मित्रांनो, एक नवीन नोटीस आलेली होती. त्या नोटीसनुसार ज्या ज्या विद्यार्थ्यांना आता या 3 कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, ओके, तर ते थर्ड राऊंडमध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. मग ते कॉलेज कोणते? तर ते मित्रांनो या ठिकाणी नाशिकचं एक कॉलेज आहे, सिंधुताई विखे पाटील. त्याच्यानंतर कृषी महाविद्यालय मौजे तरडी, तर ते धुळ्याचं कॉलेज आहे, तालुका शिरपूर. त्याच्यानंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर खिरडी आहे एक, तर ते चंद्रपूरमधलं आहे. तर मित्रांनो, नवीन कॉलेजला फारसं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे तर ते गव्हर्नमेंटला सुद्धा अवेलेबल नाही आहे, नवीन प्रायव्हेट कॉलेजेसला सुद्धा अवेलेबल नाही आहेत. तर इथं कुठून असणार आहे? तर असलं एखादं तुमच्या आसपास तर तुम्ही ट्राय करू शकता, अदरवाईज स्पॉट राऊंडला सुद्धा जाऊ शकता. राहिला प्रश्न मित्रांनो, पुढची अपडेट जी आहे तर ती मित्रांनो तुम्हाला आहे की 24 तारखेला तुमच्या लिस्ट जी आहे तर ती लागणार आहे आणि 25, 26 आणि 27ला तुमचा रिपोर्टिंगचा कालावधी आहे. तर या टायमामध्ये तुम्ही रिपोर्टिंग करायची आहे तुम्हाला थर्ड राऊंडची. राहिला प्रश्न, ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रिपोर्टिंगच केलेली नाही त्यांच्यासाठी, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला होता पण त्यांचं फ्लोटवाले विद्यार्थी असेल जसं की, तर त्यांची रिपोर्टिंग जे आहे तर ते तुम्ही 25 ते 28च्या दरम्यान करू शकता. तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे तर ते तुम्ही सबमिट करू शकता आणि तुमच्या फीस वगैरे काय जे तर ते करू शकता तुम्ही या ठिकाणी सबमिट. तुमच्या काय पावत्या वगैरे अपलोड करायचे राहील तर ते करू शकता. महत्त्वाची अपडेट एक आहे EWHचे जे स्टुडंट आहेत त्यांच्या संदर्भात. EWHच्या स्टुडंट्सना मित्रांनो त्यांचा जे सेंट्रलचं EWS आहे तर ते ग्राह्य धरल्या जात नाही आहे. त्यांना ओरिजिनल करेक्ट फॉर्मॅट जो आहे तर तो असे ईमेल येत आहे की तुम्ही ते राज्य सरकारचं EWS आहे तर तसं EWS जे आहे तर ते तुम्ही आणा. स्टेट गव्हर्नमेंटचं तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं EWS चालत नाही. त्याच्यासाठी जे ओरिजिनल त्यांचा करेक्ट फॉर्मॅट त्यांनी सांगितलेला होता त्याचं अपडेट करण्यासाठी किंवा ते अपलोड करण्यासाठी विंडो जी आहे तर ती त्या विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये ओपन झालेली आहे. राहिला प्रश्न मित्रांनो कट ऑफचा, तर थर्ड राऊंड हा विथ कन्व्हर्जन आहे, त्याच्यामुळे इथं कट ऑफ जो आहे तर तो आता धडामकम खाली येण्याची शक्यता आहे. मुळात गव्हर्नमेंट कॉलेजला कट ऑफ जो आहे तर तो हळूहळूच खाली येतो, पण जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत जिथं अजून मित्रांनो कुठं दाखवतोय 90, कुठं दाखवतोय 91, तर अशा कॉलेजेसचा कट ऑफ जो आहे तर तो अगदीच खाली येऊ शकतो. अगदी 20 ते 25 मार्कांनी खाली सुद्धा येणार या कॉलेजेसचा कट ऑफ. त्यामुळे कॉलेज टाकताना कुठली हायगाई जे ते करू नका. त्यामुळं आणि मित्रांनो मी जसं सांगितलं की थर्ड राऊंडसाठी जास्त कॉलेजेस टाका, कारण की आपले जे प्रेफरन्सची लिस्ट दिलेली मी त्यावाईज ज्यांनी अजून माझी काउन्सिलिंग विकत नसेल घेतलेली, परचेस नसेल केलेली, त्यांनी शेतीशाळा ॲपवर जाऊन काउन्सिलिंग परचेस करा. ज्यांना नाही करायची त्यांना काही प्रॉब्लेम नाही, ऑलरेडी आमच्याकडे सफिशियंट स्टुडंट आहेत, पण ते विद्यार्थ्यांना नोट्स जे आहेत पुढे चालून किंवा पुढच्या अपडेट जे आहेत तर त्या ॲग्रिकल्चरच्या त्या ॲपवर मिळत राहील. त्याच्यामुळे तरी तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट आहे त्या ठिकाणी ते नोट्स वगैरे तर ते तुम्ही डाउनलोड करून ठेवा. ॲप त्या ठिकाणी वेगवेगळ्या ॲग्रिकल्चर नॉलेजेबल गोष्टी ज्या आहेत तर त्या ॲपवर प्रोव्हाइड केल्या जातात. त्याच्यामुळं लिंक इज इन द डिस्क्रिप्शन आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो तुम्ही बघू शकता की गव्हर्नमेंटचा कट ऑफ तेवढा फारसा उतरणार नाही, पण जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, म्हणजे उतरेल असं म्हणत नाही मी लगे एवढाच उतरणार नाही म्हणून, पण जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ओके, त्या प्रायव्हेट कॉलेजेसला खूप जास्त कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी उतरलेला दिसेल. आणि जे B ग्रेड C ग्रेड आहेत किंवा D ग्रेड जे आहेत C ग्रेड आहेत अशा कॉलेजेसला जास्त कट ऑफ जो आहे तर तो उतरलेला तुम्हाला थर्ड राऊंडला दिसेल, कारण हा राऊंड जो आहे तर तो कन्व्हर्जन राऊंड आहे. म्हणजे अदर कास्टच्या जागा ज्या आहेत तर त्या तुमच्या ओपनमध्ये कन्वर्ट होणार आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता रूपांतरासह, म्हणजे कन्व्हर्जन विथ कन्व्हर्जन याचा अर्थ होतो. त्यानंतर मित्रांनो राहिला प्रश्न स्पॉट राऊंडचा. स्पॉट राऊंडचे डिटेल जे आहे तर ते काउन्सिलिंगच्या स्टुडंटना मी ऑलरेडी देऊन दिलेलं आहे. मागच्या वर्षीचं स्पॉट राऊंड
बघून कोणीही त्या ठिकाणी जाऊ नका. नियम पूर्णपणे चेंज झालेले आहेत, पूर्णपणे शेड्यूलमध्ये चेंज आहे, त्यानंतर कॉलेजेसमध्ये चेंज आहे, पद्धतीमध्ये सुद्धा तुम्हाला फारसा बदल कुठे कुठे झालाय, काय झालंय, सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मी दिलेला आहे. ओके, आपल्या काउन्सिलिंगमध्ये 399ला काउन्सिलिंग आहे, तुम्ही ती परचेस करू शकता. स्पॉटचे विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे तर त्या संदर्भात दिलेली आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. शेतीशाळाची ॲप जी आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी डाउनलोड करायला विसरू नका. आणि तुम्ही व्हिडिओ जो आहे तर चॅनल जे आहे तर ते पुढं अजून नवनवीन इन्फॉर्मेशन जी आहे तर ती देतच राहील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलेलं असेल तर बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणारी अपडेट जी आहे तरी सगळ्यात अगोदर, सगळ्यात ऑथेंटिकेट आणि सगळ्यात विश्वसनीय पद्धतीने भेटत राहील इथून पुढेही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.